पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत आज बिहारमध्ये नितीश कुमार यांनी रेकॉर्ड 10व्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. नितीश यांच्या नव्या मंत्रिमंडळात 26 मंत्र्यांचा समावेश झालाय. नितीश यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर भाजपच्या सम्राट चौधरी यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर विजय सिंह यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. सम्राट आणि विजय सलग दुसऱ्यांदा बिहारचे उपमुख्यमंत्री बनले आहेत. मंचावर पीएम मोदींशिवाय अमित शहा, जेपी नड्डांसह अन्य राज्यांचे मुख्यमंत्री होते. शपथग्रहणाआधी जेडीयूच्या अनेक नेत्यांना मंत्रिपदासाठी फोन गेले. ज्या नेत्यांना फोन गेले त्यात विजय चौधरी, श्रावण कुमार, विजेंद्र यादव, अशोक चौधरी, मदन सहनी, जमा खान आणि लेशी सिंग हे नेते आहेत. अशाच प्रकारे भाजपच्या कोट्यातून मंत्री बनणाऱ्यांमध्ये सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा ही प्रमुख नावे आहेत. त्याशिवाय श्रेयसी सिंग, राम निषाद, सुरेंद्र मेहता, मंगल पांडे, नितीन नवीन, नारायण शहा, रामकृपाल, संजय टायगर, प्रमोद चंद्रवंशी, अरुण शंकर प्रसाद आणि दिलीप जयस्वाल ही नावं आहेत. नव्या सरकारमध्ये एनडीएच्या घटक दलात भाजपच्या कोट्यातून सर्वाधिक 17 आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जनता दल युनायटेडमध्ये 15 मंत्री बनले. नव्या सरकारमध्ये कॅबिनेटबद्दल जी सहमती झाली आहे त्यानुसार भाजपकडे स्पीकरशिवाय 17 मंत्रिपदं असतील. जेडीयूच्या कोट्यातून 15 मंत्री आहेत. चिराग पासवान यांच्या लोक जनशक्ती पार्टी, रामविलास पासवान यांचे 2, तर जितन राम मांझी एचएम आणि उपेंद्र कुशवाहा यांच्या पार्टीचा प्रत्येकी 1 आमदार मंत्री बनेल. नितीशशिवाय सम्राट चौधरी आणि विजय सिन्हा यांनी भाजपच्या कोट्यातून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. एलजेपी आर कोट्यातून संजय पासवान, राजू तिवारी आणि राजीव रंजन सिंग डेहरी यांची नावं सर्वात पुढे आहेत. केंद्रीय मंत्री जितन राम मांझी यांच्या हम पार्टीमधून संतोष सुमन यांनाच मंत्रिपद दिलं जाईल अशी चर्चा आहे. संतोष सुमन जितन राम मांझी यांचा मुलगा आहे. मागच्या सरकारमध्ये सुद्धा तो मंत्री होता. याच प्रकारे उपेंद्र कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक मोर्चाकडून उपेंद्र यांचा मुलगा दीपक प्रकाश याचं नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.